महत्वाची ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खास निरोप घेऊन ते आल्याची माहिती मिळतेय। मुख्यमंत्र्यांचा नेमका काय निरोप आहे जरांगे पाटलांसाठी आणि हा निरोप पोहोचवल्यानंतर जरांगे पाटील नेमकी काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष सुरू आहे। मंगेश चिवटे आणि जरांगे पाटील यांच्यामध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचं देखील पाहायला मिळतंय। मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे मनोज जरांगे पाटलांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये आलेले आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। अविनाश कानडजे आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। अविनाश, मंगेश चिवटे मुख्यमंत्र्यांचा खास संदेश घेऊन तिथं दाखल झाल्याचं समजतंय, काय नेमकी सध्याची अपडेट? नक्कीच आज सकाळपासून आपण जर बघितलं तर मुख्यमंत्र्यांचं सुद्धा जरांगे पाटील यांच्यासोबत अर्धा तास फोनवरून बोलणं झालं होतं। त्यानंतर आता त्यांचे सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। मागील 15 ते 20 मिनिटांपासून दोघांमध्ये चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्र्यांचं काही विशेष मेसेज किंवा विशेष संदेश ते घेऊन आलेत का आणि त्यांचं यावर काय मत आहे ते थोड्या वेळात सांगतीलच। मात्र आज जर आपण बघितलं तर सकाळपासूनच सरकारकडून पूर्ण प्रयत्न केला जातोय जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी आणि त्यांचं मत जाणून घेण्यासाठी। कुठेतरी यातून आपण मार्ग काढू अशी सरकारची भूमिका आहे। मात्र जरांगे पाटील आपण जर बघितलं तर ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून वारंवार प्रयत्न केले जाते। आता त्या दोघांमधली चर्चा संपली, त्यांनी माध्यमांसोबत बोलण्यास नकार दिलेला आहे। मात्र ते काय निरोप घेऊन आलेत आणि काय त्यांचा निरोप आहे हे मात्र अजूनही कळू शकलं नाही। मात्र हे नक्की आहे की ते मुख्यमंत्र्यांचा काहीतरी निरोप घेऊन आलेले आहेत आणि विशेष निरोप हा असावा, कारण की फोनवर जर अर्धा तास बोलून झालं असेल तरी सुद्धा आपल्या सहाय्यता कक्षाचे प्रमुख या ठिकाणी पाठवणं म्हणजेच काहीतरी स्ट्रॉंग मेसेज या ठिकाणी जरांगे पाटील यांना देण्यासाठी ते आले असावे। मात्र अजूनही खुलासा होऊ शकला नाही की ते काय निरोप घेऊन आले आणि मुख्यमंत्र्यांचा काय निरोप आहे। मात्र ज्या पद्धतीनं मराठा समाजाचा उद्रेक समोर येतोय, आक्रमकता समोर येते, त्या दृष्टिकोनानं सरकारने पूर्ण प्रयत्न केलाय की जरांगे पाटील यांची मनधरणी करण्याचा आणि यातून काहीतरी मार्ग काढण्याचा। मात्र जरांगे पाटलाची जर आपण बघितलं, त्यांचं मत जर बघितलं तर ते मात्र त्यांच्या बरोबर आहे। एकीकडे सरकारकडनं प्रयत्न सुरू आहे, दुसरीकडे मनोज जरांगे पाटील देखील आपल्या भूमिकेवर, आपल्या निर्धारावर ठाम असल्याचं दिसतंय। अविनाश, धन्यवाद ही जी माहिती दिली त्याबद्दल। राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच पेटलेला आहे। राज्यभरात ठिकठिकाणी मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय, तर राजकीय नेत्यांना अनेक ठिकाणी गावबंदी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे राजकीय नेत्यांना आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागत असतानाच हिंगोलीचे शिवसेना शिंदे गटातले खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष कार्यालयामध्ये सोपवलेला आहे। त्यानंतर आता राजधानी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात हेमंत पाटील हे लाक्षणिक उपोषण करतायत। शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे। लोकसभा अध्यक्ष कार्यालयात त्यांनी हा आपला राजीनामा सोपवलाय आणि आता ते महाराष्ट्र सदनात लाक्षणिक उपोषण देखील करतायत।